चुकून पण दिवाळीची एक दिवस आधी येवल्यामध्ये खरेदी करायला यायचं नाही। तर नमस्कार मित्रांनो, सगळ्यांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा। सध्या आपले व्लॉग पण लय लेट राहिले। आज आणि सकाळी सकाळी उठल्यापासून मम्मीने आपल्याला कामाला लावून दिलं होतं। सगळ्यात पहिले मम्मीने आपल्या येवल्यामध्ये पाठवलं थोडं सामान आणायला, आणि तुमचं होतं काय मग रेडी राहतो फिरण्यासाठी, पण आपल्याला वाटलं पण नव्हतं गावामध्ये जाण्यासाठी आपल्याला एवढं संघर्ष करावा लागेल। दिवाळीमुळे सध्या एकदम डेंजर गर्दी राहते गावामध्ये। त्याच्यात आजीचे आहे ना भांडणं चालू होते, समोरच्या आजी समोर दोघे पण कोथिंबीर विकत होते, म्हणून एकदम कॉम्पिटिशन डेंजर होतं। त्यांची भांडणं बघता बघता आपल्याला जी वस्तू लागत होती भेटून गेली। याला काय म्हणते तुम्हाला माहिती असेल मला कमेंट करून नक्की सांगा, मलाच नाही माहिती। मग काय तेवढं सामान घरी ठेवून वापस गावामध्ये आलो, कारण की आपल्या गाडीला धुवायचं होतं आता, आणि आपण एक वेळेस उनपुरसं राहिलो चालतं, पण आपली गाडी वॉश करायलाच लागते। मग बघा गाडी एकदम चकाचक धुतल्यानंतर आपण निघालो वापस घराकडे। गाडीसाठी हार वगैरे करायचा होता, त्याच्यामुळे पहिले आपण हार करायला बसून घेतलं। मग बघा कसं क्वालिटी काय म्हणतो तुमच्या भावाचं हार वगैरे झालेलं होतं, त्याच्यामुळे आपण पण रेडी होऊन गेलो। आपल्याला फटाके वगैरे वाजवायचे होते, सकाळपासून त्याचीच तो वाट बघत होतो तुमचा भाऊ। फटाके वाजवायला चालवलोच होतो मी, तेवढंच मम्मी म्हणाली पहिले पूजा करावं लागते नंतर फटाके वाजवायचे राहते। म्हणून थोड्या वेळ ना बाई वाट बघितली, मम्मी ते रांगोळी काढतो तोपर्यंत आपण पण ना गाडीला हार वगैरे लावून आलो आणि पूजेचे दर्शन वगैरे घेतले। फटाक्याची सीन तुम्हाला नेक्स्ट ब्लॉग मध्ये दाखवतो, तोपर्यंत तुमच्या भावाला फॉलो करून घ्या। जय श्रीराम।